मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की ही बालकं कधी काही मोठी होतील, 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येतील, वैद्यकीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सुवर्ण पदक मिळवतील, एखादी क्रीडा स्पर्धा गाजवतील आणि हातामध्ये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र घेऊन घरी येतील. आई, हे मी मिळवलं. परंतु शाबाश म्हणून पाठीवर थाप मारणारा पिता त्यांच्या आयुष्यात कधीच नसणार. आणि मी शपथ घेतली आई तुळजाभवानीच्या साक्षीला की या 9 माय भगिनींना मी महाराष्ट्रामधून 5 लाख भावंडाचा पाठिंबा पत्राच्या रूपानं, राखीच्या रूपानं देईल. आणि 25 दिवसात 57 सभा घेतल्या आणि राष्ट्रपती आणि गृहमंत्र्याला हाताने लिहिलेली 5 लाख पोस्ट कार्ड मी पाठवली आणि फुंकर घातली आत्मसंकुचित वादावर. मला अनेक लोकांनी म्हटलं, डॉक्टर तुम्ही पत्र पाठवून काही होणार नाही. म्हटलं काय होईल न होईल याची पर्वा मी करत नाही, परंतु मी जे करतो हे आई भवानीला स्मरून करतो. एक किमान 5 लाख लोकांच्या मनावरची फुंकर घालून जी राख साठली होती ती मी हटवली, राष्ट्रभक्ती प्रज्वलित केली. पुन्हा वंदे मातरम, भारत माता की जय अशी तरुणाईमध्ये लाट पसरली आणि लोकांनी पत्र पाठवली. इथं आज सुदैवानं ज्यांच्या हस्ते ही 5 लाख पत्र पाठवली, 31 मार्च 2007ला सन्माननीय पोपटराव पवार आणि अध्यक्ष उत्तमराव मसे पाटील इथं हजर आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये राहुरी फॅक्टरीला 42 पोती 5 लाख हाताने लिहिलेली पत्र राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना पाठवून दिली आणि सांगितलं देशात असं चालणार नाही. भारत मातेशी प्रतारणा करून, गद्दारी करून तुम्हाला कुठलेही निर्णय यापुढे घेता येणार नाहीत. कारण राष्ट्रभक्त तरुण आता जागा झालाय. अराजकीय तटस्थ राष्ट्रभक्तांचा दबाव निर्माण आम्ही करू शकलो. या आंदोलनाचं आम्हाला यश असं वाटतं. आज इंदिरा गांधीची आठवण यासाठी येते. इंदिरा गांधी जर असत्या तर अफजल गुरुला असा पोचला नसता, कधीच लटकावून टाकला असता. सरकार कशाची वाट बघतोय? अजून एखाद्या विमानाच्या अपहरणाची, अजून एखाद्या IFS रवींद्र म्हात्रे सारख्या अधिकाऱ्यांच्या अपहरणाची. किती दिवस पोचायचा? हे राजकारण थांबलं पाहिजे. राष्ट्र धर्मापेक्षा कोणीही मोठा नाही, कुठलाही धर्म मोठा नाही. सगळ्यात महत्वाचा म्हणजे राष्ट्रधर्म. तो जागा करण्याची आज गरज आहे. म्हणून मी या प्रसंगी अनेक चळवळीमध्ये सहभाग घेत असताना लोकांच्या मनावर साठलेली राख फुंकर घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. महाराजांच्या काळात सुद्धा असा दहशतवाद फोफावला होता. अफजल खान आला, बलाढ्य अफजल खान, 7 फूट उंच, 35,000ची फौज घेऊन चाल करून आला. एप्रिल 1659 बडी बेगम साहेबांच्या समोर शपथ घेतली, जिंदा या मुर्दा हुजूर के सामने पेश करूंगा. राजे किल्ले राजगड सोडून प्रतापगडावर गेलेत 11 जुलै 1659. सईबाई साहेब अत्यवस्था अवस्थेमध्ये आहेत. अफजल खानाचं संकट या स्वराज्यावरती आहे. खानाची भेट ठरली, भेटीचा दिवस ठरला, वेळ ठरली, मुहूर्त ठरला, भेटीची जागा ठरली. पालखीचा माळ किल्ले प्रतापगडावरती शामियाना उभारला. अफजल खान भेटीचा दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. तिथी होती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शालिवाहन शके 1581. वार होता गुरुवार, समय होता दुपारी 1:30 वाजता. अफजल खान 11:30 वाजता येऊन बसला. 2 तास अगोदर. या अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस दिनांक 5 सप्टेंबर 1659ला लाडक्या राणी साहेबांचं निधन झालं होतं. नाही जाऊ शकले आमचे स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती लाडक्या राणी साहेबांचं मुखावलोकन करायला. नाही जाऊ शकला आमचा राजा लाडक्या राणी साहेबांच्या चितेला शेवटचा आगळी देणार. नाही जाऊ शकला कारण कुटुंबापेक्षा स्वराज्य मोठं होतं. या सिद्धांताचा आचरण करता राजा शिवछत्रपती होता. अफजल खानाचं संकट आलं. महाराज भेटीसाठी सज्ज झाले. स्नान केलं, आई भवानीचा आशीर्वाद घेतला आणि प्रभाकर विठ्ठल राजपाद कुलगुरू महाराजांची तीर्थ हातात ओतत मंत्र म्हणतात. अकाल मृत्यू हरणाम विघ्न व्याधी विनाशनम अंबा पादोदकम तीर्थम जठरे धार्याम्यहम. महाराजांनी ते तीर्थ प्राशन केलं.